नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन बद्दल माहिती घेत असताना कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचे सेंट्रल मोमेंट्स कसे काढायचे ते आपण पाहिलं. त्यानंतर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा स्क्यूनेस, त्याचा कुर्टॉसिस काय आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर त्यांची मेडियन कशी कॅल्क्युलेट करतात हे पण आपण पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कंटिन्युअस युनिफॉर्म व्हेरिएट त्याला आपण म्हणतो, ते व्हेरिएबल एका नवीन व्हेरिएबलमध्ये ट्रान्सफॉर्म केलं तर त्या नवीन व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. त्याचे रिझल्ट्स आहेत, त्या रिझल्ट्सनुसार आपल्याला जे नवीन ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबल आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता त्यातला जो पहिला रिझल्ट आहे तो पहिला रिझल्ट काय, तर इफ एक्स फॉलोज continuous uniform distribution with closed interval a to b, then find the distribution of x minus a divided by b minus a. आता हे x minus a divided by b minus a जे आहे ते आपलं ओरिजिनल व्हेरिएबल x जे आहे, जे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करते, त्याच्या व्हेरिएबलमध्ये चेंजेस केल्यानंतर ट्रान्सफॉर्म झालेलं आहे ते नवीन व्हेरिएबलमध्ये, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता इथं याचं नवीन व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन काढत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एक्स हा जो आपला ओरिजिनल व्हेरिएबल आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस युनिफॉर्म ओव्हर क्लोज्ड इंटरवल ए टू बी असं आहे. त्यामुळे त्याचा PDF जो आहे तो आपण कसा लिहू शकतो, तर 1/b minus a for the interval a to b and is equal to 0 otherwise. Here we have to find the distribution of y is equal to x minus a upon b minus a. म्हणजे x minus a upon b minus a ला मी काय म्हटलं, y असं त्याला नवीन व्हेरिएबल डिनोट केलं. आता हे y जे आहे ते y व्हेरिएबल काय, तर हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे इन ए अँड बी. त्याला मोनोटॉनिक इन्क्रीजिंग असं आपण म्हणतो. जसा x वाढवत जाऊ आपण तसा तुम्हाला तुमचा y पण वाढत जातो. सो इन्क्रीजिंग फंक्शन असं आपण त्याला म्हणतो. मग इथं आपण त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, त्यानुसार आपण ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबल जे आहे y त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन काय आहे ते सांगू शकतो. तर त्यातली जी पहिली स्टेप आहे ती पहिली स्टेप काय आहे, तर ट्रान्सफॉर्म x इन टर्म्स ऑफ y. म्हणजे आपलं x जे ओरिजिनल व्हेरिएबल आहे ते x हे ओरिजिनल व्हेरिएबल y च्या टर्म्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्म करायचं आहे. तर ते ट्रान्सफॉर्म करत असताना आपल्याला काय आहे माहिती, तर y इज इक्वल टू x मायनस a अपॉन b मायनस a असं माहिती आहे आपल्याला. मग त्याच्यावरून मी काय केलं, x ची व्हॅल्यू काढत असताना म्हणजे एक्सच्या टर्म्समध्ये y आपल्याला लिहायचं आहे. सो x yच्या टर्म्समध्ये लिहायचं आहे आपल्याला. त्यामुळे मी काय केलं, मग जो b मायनस a हा डिनॉमिनेटर आहे तो y ला मल्टिप्लायर होईल, आणि जो x मायनस a जो आहे तो मायनस a काय होईल, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर प्लस a होईल. त्यामुळे x ची व्हॅल्यू मला इथं काय मिळते, तर a प्लस y इंटू b मायनस a अशा पद्धतीने ती मला x ची व्हॅल्यू मिळते. हे म्हणजे काय झालं, आता आपण x ट्रान्सफॉर्म केला इन टर्म्स ऑफ y. आता स्टेप सेकंड जी आहे ती स्टेप सेकंड काय आहे, तर स्टेप सेकंडमध्ये आपल्याला जे नवीन व्हेरिएबल आहे y त्याची रेंज फाइंड करायची असते. फाइंड द रेंज ऑफ न्यू व्हेरिएबल
वाय. आता ती रेंज आपण कशी फाइंड करणार, तर त्या नवीन व्हेरिएबलची रेंज फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, जे आपलं ओरिजिनल व्हेरिएबल आहे एक्स, त्याच्या मदतीनं ते नवीन व्हेरिएबलची रेंज फाइंड करतो. आता ती कशी करणार, तर आपल्याला माहिती आहे की आपलं ओरिजिनल व्हेरिएबल जे आहे एक्स लाईज बिटवीन ए टू बी, म्हणजे ए टू बी यामध्ये आपलं जे जुनं व्हेरिएबल आहे एक्स ओरिजिनल व्हेरिएबल ते लाय होते. मग त्यावेळेला वाय हे व्हेरिएबल कुठल्या व्हॅल्यूमध्ये लाय होणार हे आपल्याला काढायचं आहे. तर आता हे काढत असताना आपण काय करणार, मग ज्या वेळा आपला एक्स हा लोअर लिमिट इतका असेल, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए असेल, त्यावेळेला वाय काय असेल हे काढणार. आणि एक्स इज इक्वल टू अप्पर लिमिट इतका असेल, म्हणजे बी, एक्स इज इक्वल टू बी असेल, त्यावेळेला वाय काय असणार, ह्याच्यावरनं आपल्याला काय मिळेल, मग वायची रेंज मिळेल. आता तुम्ही बघा, एक्स इज इक्वल टू ए असेल त्यावेळेला वाय इज इक्वल टू काय असणार हे काढण्यासाठी आपण काय करणार आहे, वाय इज इक्वल टू एक्स मायनस ए अपॉन बी मायनस ए याचा वापर करणार आहोत. तर एक्स इज इक्वल टू ए घेतला आपण, तर त्यामध्ये आपण एक्स इज इक्वल टू ए ही व्हॅल्यू पुट केली, तर आपल्याला काय मिळेल, ए मायनस ए डिवाइड बाय बी मायनस ए. आता ए मायनस ए केल्यानंतर न्यूमरेटर 0 होईल, त्यामुळे वायची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळेल, 0 अशी मिळेल. तसंच एक्स इज इक्वल टू बी घेतला आपण, तर आपल्याला काय मिळेल, तर एक्सच्या ठिकाणी आपण बी लिहिणार. सो बी मायनस ए अपॉन बी मायनस ए असा आपल्याला वाय मिळेल. सो बी मायनस ए अपॉन बी मायनस ए दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स इज इक्वल टू बी असताना आपल्याला वाय काय मिळेल, 1 असा मिळेल. मग जर आपला एक्स ए आणि बी ह्या दोन व्हॅल्यूच्या दरम्यान लाय होत असेल, तर मग वाय आपला काय होणार, 0 आणि 1 ह्या व्हॅल्यूच्या दरम्यानच लाय होणार. कारण लोअर लिमिट इतकी व्हॅल्यू जर आपण एक्सची घेतली तर त्यावेळेला आपल्याला वायची व्हॅल्यू 0 मिळते, आणि अप्पर लिमिट इतकी एक्सची व्हॅल्यू घेतली तर त्यावेळेला वायची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळते. त्यामुळं तुमचा एक्स जर ए आणि बी याच्यामध्ये लाय होत असेल तर वाय हा तुमचा 0 आणि 1 याच्यामध्ये लाय होतो. सो वायची आपल्याला रेंज काय मिळाली, तर 0 टू 1 अशी आपल्याला वाय या व्हेरिएबलची रेंज मिळाली. आता नेक्स्ट जी स्टेप आहे, स्टेप 3, ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर वी हॅव टू फाइंड द डी एक्स अपॉन डी वाय. डी एक्स अपॉन डी वाय ही आपल्याला टर्म फाइंड करायची आहे. आता ती टर्म फाइंड करत असताना आपण काय करणार आहोत, तर एक्स इन टर्म्स ऑफ वाय जो आपण लिहिलेला आहे त्याची मदत घेणार आहोत. त्याच्या दोन्ही बाजूचा आपण डिफरन्शिएशन घेणार आणि मग डी एक्स अपॉन डी वाय ही टर्म आपण फाइंड करणार. मग बघा आपण इथं काय केलं, नेक्स्ट स्टेपला एक्स इज इक्वल टू आपल्याला काय, ए प्लस वाय इंटू बी ए असं आहे आपल्याकडे एक्स. सो मी काय केलं, दोन्ही बाजूचं डिफरन्शिएशन घेतलं, फक्त डिफरन्शिएशन. तर आपल्याला काय मिळतंय, तर डी एक्स इज इक्वल टू 0 प्लस बी मायनस ए इंटू डी वाय असं मिळते. ए कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डिफरन्शिएशन 0 झालं, आणि वाय इंटू बी मायनस ए, यामध्ये बी मायनस ए कॉन्स्टंट असल्यामुळे फक्त डी वाय म्हणजे फक्त वायचंच डिफरन्शिएशन तिथं आलं. त्यामुळे डी एक्स इज इक्वल टू बी मायनस ए इंटू डी वाय असं आपल्याला मिळालं. आता ते डी वाय जे आहे ते इकडं डिनॉमिनेटरला जाईल एल एच एसला आल्यावरती, त्यामुळे डी एक्स अपॉन डी वाय ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, बी मायनस ए अशा पद्धतीने ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग नेक्स्ट स्टेप जी आहे आपली, ती नेक्स्ट स्टेप वी हॅव टू फाइंड दी पी डी एफ ऑफ वाय. ज्यावेळेला आपल्याला एखाद्या नवीन व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं असतं त्यावेळेला आपण त्याचं पी डी एफच कॅल्क्युलेट करतो, आणि ते पी डी एफ कुठल्या डिस्ट्रीब्युशनशी सिमिलर आहे त्याच्यावरून त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण सांगतो. मग आता त्याचं पी डी एफ काढत असताना त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर वायचं पी डी एफ आपण कशाने डिनोट करतोय, तर इथं एच ऑफ वाय असं डिनोट करतोय. तर एच ऑफ वाय याचा फॉर्म्युला काय, तर एच ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ डी एक्स अपॉन डी वाय, वेअर एफ एक्स इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ वाय. म्हणजे एफ ऑफ एक्स इज अ पी डी एफ ऑफ एक्स, जे आपलं ओरिजिनल कंटिन्युअस युनिफॉर्म रँडम व्हेरिएबल आहे त्याचं पी डी एफ म्हणजे एफ एक्स. पण त्या एफ एक्समध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर त्यातला प्रत्येक जो एक्स असेल तो इन टर्म्स ऑफ वाय आपल्याला लिहायचा आहे. जर त्यामध्ये काय एक्स येत असेल तर, एक्सची टर्म येत असेल तर.
मग आपण नेक्स्ट स्टेपला काय करणार एफ एक्सची व्हॅल्यू पुट करणार PDF ऑफ एक्स. तर ते PDF ऑफ एक्स काय आहे तर 1/b-a आहे. तर त्यामध्ये कुठलीही एक्सची टर्म नाही आहे, त्यामुळं आपण ती वायमध्ये एक्सप्रेस करत नाही आहोत. जर असती तर आपण तो एक्स इन टर्म्स ऑफ वाय लिहावा लागला असता आपल्याला, पण इथं एक्सची टर्म नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट एफ ऑफ एक्स काय लिहिलं 1/b-a. पुढं मॉड ऑफ dx/dy ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला तर b-a. dx/dy चीच व्हॅल्यू b-a आहे, त्यामुळे मॉडची पण व्हॅल्यू आपल्याला तितकीच मिळेल. सो न्यूमरेटरला पण b-a आहे, डिनॉमिनेटरला पण b-a आहे. ते दोन्ही काय होतील त्याची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल. त्यावरून आपल्याला h ऑफ y ची व्हॅल्यू काय मिळेल 1. म्हणजे आपल्याला PDF ऑफ y काय मिळेल 1 असं मिळेल. त्यामुळे हे आपण PDF कसं लिहू शकतो thus PDF ऑफ y इज इक्वल टू h ऑफ y इज इक्वल टू 1 व्हेन y लाईज बिटवीन 0 अँड 1. ज्या वेळा y 0 आणि 1 याच्यामध्ये असेल त्यावेळा त्याचं PDF 1 असेल, आणि एल्सवेअर म्हणजे त्या रेंज व्यतिरिक्त जर y ची व्हॅल्यू असेल तर ती त्याचं त्यावेळेचं PDF 0 असेल. दिस इज द PDF ऑफ y. आता हे PDF ऑफ y झालं, पण त्या वायचं डिस्ट्रीब्युशन काय तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की इफ x follows continuous uniform distribution over closed interval a to b, then y is equal to x minus a upon b minus a follows continuous uniform distribution over closed interval 0 to 1. म्हणजे y चं डिस्ट्रीब्युशन आपल्या काय मिळणार आहे कंटिन्युअस युनिफॉर्मच मिळणार आहे ओव्हर दी रेंज 0 to 1. म्हणजे ज्या वेळेला x चं डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस युनिफॉर्म असतं विथ पॅरामीटर और विथ ओव्हर रेंज a to b, त्यावेळेला y इज इक्वल टू x मायनस a अपॉन b मायनस a याचं डिस्ट्रीब्युशन काय असतं कंटिन्युअस युनिफॉर्मच असतं ओव्हर रेंज 0 to 1. अशा पद्धतीने ते असतं. आणि त्या कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेंज 0 to 1 यालाच आपण स्टँडर्ड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हणतो. हा आपला काय झाला पहिला रिझल्ट. तर आपल्याला दुसरा रिझल्ट त्याच पद्धतीनं बघायचा आहे. काय रिझल्ट आहे तो तर इफ एक्स फॉलोज कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल a to b, देन फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ b मायनस एक्स अपॉन b मायनस ए. म्हणजे इथं b मायनस एक्स अपॉन b मायनस ए हे नवीन जे व्हेरिएबल आहे त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं. म्हणजे थोडक्यात त्याचा PDF काय आहे हे काढायचं. मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला काय माहिती आहे तर एक्स फॉलोज कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेंज a to b हे माहिती आहे. त्यावरून त्याचा आपण PDF पण लिहू शकतो 1/b-a फॉर दी रेंज a to b and is equal to 0 otherwise. Here we have to find the distribution of y is equal to b minus x upon b minus a. Again इथं सुद्धा काय तर y is a monotonic function आहे, but it is a monotonic decreasing function in a and b. Therefore here we use transformation method. आता ही ट्रान्सफॉर्मेशन मेथड जी आहे जी पाठीमागच्या रिझल्ट प्रूव्ह करण्यासाठी जी वापरली होती तीच सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं वापरायची आहे. त्यामध्ये जी पहिली स्टेप आहे ती पहिली स्टेप काय वी हॅव टू ट्रान्सफॉर्म एक्स इन टर्म्स ऑफ वाय. एक्स जो आहे तो इन टर्म्स ऑफ वाय मध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचा आहे. त्यासाठी आपण काय वापरणार तर वाय इज इक्वल टू बी मायनस एक्स अपॉन बी मायनस ए याचा वापर करणार. सेम जो डिनॉमिनेटर b मायनस ए आहे तो वायला मल्टिप्लायर होईल आणि जो मायनस एक्स आहे तो LHSला आल्यावर प्लस एक्स होईल. आणि मग आपल्याला काय मिळेल एक्स इज इक्वल टू b मायनस ए इंटू वाय असा एक्स मिळेल इन टर्म्स ऑफ वाय. तर सेकंड जे आहे आपल्याला वी हॅव टू फाइंड द रेंज ऑफ न्यू व्हेरिएबल वाय. वायची आपल्याला जी रेंज फाइंड करायची आहे त्यासाठी आपण आपलं ओरिजिनल व्हेरिएबल जे आहे एक्स त्याच्या रेंजचा वापर करणार. मग जर एक्स हा a टू b यामध्ये लाय होत असेल तर वाय कुठल्या व्हॅल्यूमध्ये लाय होतोय हे आपण बघणार. मग त्यासाठी बघत असताना आपण एक्सच्या लोअर लिमिटची व्हॅल्यू आणि एक्सच्या अप्पर लिमिटची व्हॅल्यू एकदा अशी सेपरेट टाकून कॅल्क्युलेट करणार आणि बघणार की त्याची रेंज काय येते. मग जर आपण एक्स इज इक्वल टू ए पुट केला वायच्या फॉर्म्युल्यामध्ये
तर आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू ए पुट केला तर बी मायनस ए अपॉन बी मायनस ए दॅट इज 1 व्हॅल्यू मिळेल. आणि एक्स इज इक्वल टू बी पुट केला तर बी मायनस बी अपॉन बी मायनस ए म्हणजे 0. म्हणजे थोडक्यात ज्यावेळा एक्स हा ए टू बीच्या मध्ये लाय होतोय त्यावेळा वाय हा काय होतोय 0 आणि 1 याच्यामध्ये लाय होतोय. सो दिस इज द रेंज ऑफ न्यू व्हेरिएबल वाय. स्टेप 3, सिमिलरली स्टेप 3 काय आपल्याला मिळणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, डी एक्स अपॉन डी वाय याची व्हॅल्यू फाइंड करायची. आता डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू फाइंड करत असताना आपण एक्स जो एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ वाय त्याचा वापर करणार. आता त्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू वाय तर डी एक्स अपॉन डी वाय डायरेक्टली आपल्याला काय मिळेल, तर मायनस इंटू ब्रॅकेट बी मायनस ए असं आपल्याला ते मिळेल डायरेक्टली. मग आपल्याला नेक्स्ट फोर्थ स्टेप जी आहे आपली ती काय करायचं आहे, फाइंड पी डी एफ ऑफ वाय. आणि ते पी डी एफ ऑफ वायचा फॉर्म्युला काय आहे, तर एच ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ डी एक्स अपॉन डी वाय, वेअर एफ एक्स मधला जो एक्स आहे तो एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ वाय करावं लागेल आपल्याला. जर असेल त्या एफ एक्समध्ये जर एक्सची टर्म असेल तर ती इन टर्म्स ऑफ वाय आपल्याला एक्सप्रेस करावी लागेल. तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण इथं पुट केली काय, तर 1 अपॉन बी मायनस ए तशीच आहे. मॉड ऑफ डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, बी मायनस ए. ॲक्च्युली डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू मायनस इंटू ब्रॅकेट बी मायनस ए आहे, परंतु आपण त्याचा मॉड घेतोय त्यामुळे ती काय मिळेल आपल्याला, बी मायनस ए अशीच मिळेल. त्यामुळं न्यूमरेटरचा बी मायनस ए आणि डिनॉमिनेटरचा बी मायनस ए कॅन्सल होईल आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 1 अशी मिळेल. त्यामुळं पी डी एफ ऑफ वाय आपल्याला काय मिळणार आहे, एच ऑफ वाय, पी डी एफ ऑफ वाय दॅट इज एच ऑफ वाय इज इक्वल टू 1 फॉर द रेंज ऑफ वाय 0 to 1 अँड इज इक्वल टू 0 अदरवाईज. म्हणजे इथं सुद्धा हेन्स इफ एक्स फॉलोज कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल a to b, then y is equal to b minus x upon b minus a also follows a uniform distribution over closed interval 0 to 1. म्हणजे here y follows a standard uniform distribution अशा पद्धतीने. आता ह्यातला जो तिसरा रिझल्ट आहे तो तिसरा रिझल्ट काय, तर इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म distribution over closed interval a to b, then the find distribution of fx, capital F of x, where f of x is a CDF of any continuous random variable. म्हणजे x हा कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेंज a to b फॉलो करत असताना कुठल्याही कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं जे डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन काय असणार हे आपल्याला बघायचं आहे. मग आता आपला जो नवीन ट्रान्सफॉर्मड व्हेरिएबल आहे तो ट्रान्सफॉर्मड व्हेरिएबल दॅट इज वाय इज इक्वल टू काय आपला एफ ऑफ एक्स. म्हणजे इथं प्रूव्ह करताना आपण काय म्हणणार, टू फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स वी यूज अ मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन इथं वापरणार आहोत आपण. पण ही मेथड वापरत असताना आपल्याला नवीन ट्रान्सफॉर्मड जो व्हेरिएबल आहे तो आपल्याकडे काय आहे, तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स असं आहे. तर ही जी डिस्ट्रीब्युशन फंक्शनची जी मेथड आहे ती कशी वापरतात ते आपण इथं बघूया. तर आपल्याला पहिल्यांदा जो नवीन व्हेरिएबल आहे तो काय आहे ते तर माहीत पाहिजे, वाय इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स हा आहे. मग आपण सेम वरच्या स्टेपसारखं काय करणार आहोत, तर आपला एक्स जो आहे तो इन टर्म्स ऑफ वाय एक्सप्रेस करणार आहोत, ट्रान्सफॉर्म करणार आहोत. तर इथं केलं आहे बघा, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स देन एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय. तो एफ वायला गेल्यानंतर काय होईल, एफचा इनवर्स होईल. सो एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय. आता y is equal to f of x. f of x is nothing but the distribution function and range of distribution function is always 0 to 1 कारण f of x that is distribution function is a one type of a probability or it is a addition of successive probabilities. त्यामुळं त्याची रेंज 0 to 1 अशीच असणार आहे. म्हणजे रेंज ऑफ y here is also 0 to 1. मग आता मला ज्या वेळा मी डिस्ट्रीब्युशन काढतो वायचं काय डिस्ट्रीब्युशन आहे हे ज्या वेळा मला काढायचं असतं त्यावेळा मी डिस्ट्रीब्युशन फंक्शन पहिल्यांदा त्याचं काढतो आणि डिस्ट्रीब्युशन फंक्शनचं मी जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मला त्याचं पी डी एफ मिळतं. म्हणजे वायचं डिस्ट्रीब्युशन फाइंड करणं इज नथिंग बट दी
वायचं PDF फाइंड करणं, अशा पद्धतीने आपण जातो. मग जर मला वायचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन फाइंड करायचं असेल तर त्या डिस्ट्रीब्युशन फंक्शनला मी कॅपिटल H ऑफ वाय न डिनोट करतो. अँड फ्रॉम द डेफिनेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन, प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल वाय इज लेस दॅन इक्वल टू वाय. आता कॅपिटल वाय आपला इथं काय आहे तर कॅपिटल F ऑफ एक्स असा आपण घेतलेला आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल F ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू स्मॉल वाय. मग परत इथं काय होईल, आपला जो F आहे तो F RHSला गेल्यानंतर काय होईल, F इनवर्स होईल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू F इनवर्स ऑफ वाय. आता प्रोबॅबिलिटी ऑफ वाय इज लेस दॅन इक्वल टू वायला आपण काय म्हणतोय, डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणतोय, बरोबर. तर इथं काय आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू सम व्हॅल्यू. ती व्हॅल्यू काय, F इनवर्स ऑफ वाय अशी व्हॅल्यू आहे. म्हणजे धिस इज नथिंग बट दी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. एक्सचं हे डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे, त्यामुळे आपण त्याला डायरेक्टली F इनवर्स ऑफ वाय म्हणजे त्या पॉईंटला असणारं डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तो पॉईंट कोण आहे, F इनवर्स ऑफ वाय. त्या पॉईंट ॲट दॅट पॉईंट असणारं डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे एक्सचं. म्हणून आपण काय लिहिणार त्यात डायरेक्टली F इनवर्स ऑफ वाय. आता त्यातलं F आणि आतला F इनवर्स तो एकमेकाला काय होईल, कॅन्सल होईल आणि फक्त वाय त्यामध्ये शिल्लक राहील. त्यामुळे H ऑफ वाय जो आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ वाय तो आपल्याला काय मिळेल, फक्त वाय असा मिळेल. आता जर PDF आपल्याला काढायचा असेल तर PDF ऑफ एनी रॅन्डम व्हेरिएबल इज नथिंग बट दी डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ इट्स डिस्ट्रीब्युशन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल असा असतो. त्यामुळे H ऑफ वाय काढताना मी काय करणार, कॅपिटल H ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय असं घेणार. त्यामुळे ते जर मी डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मला काय मिळतंय, तर 1 असं मिळतंय. बिकॉज dy अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू 1. त्यामुळं मी PDF कसं लिहू शकतो, H ऑफ वाय इज इक्वल टू 1 ओव्हर रेंज ऑफ वाय 0 to 1. तर वायची रेंज 0 to 1 काय ते सांगितले, कारण वाय इज F ऑफ एक्स आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन फंक्शनची रेंज जी असते 0 to 1च असते. अँड इज इक्वल टू 0 अदरवाईज. हे आपलं PDF झालं. आता हे PDF कुणाचं आहे तर धिस इज अ PDF ऑफ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेंज 0 to 1 और ओव्हर क्लोज्ड इंटरवल 0 to 1. म्हणजे याचा अर्थ तुमचा एक्स हा जर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल A to B जर फॉलो करत असेल तर त्यावेळेला डिस्ट्रीब्युशन फंक्शन, त्याचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा कुठल्याही रॅन्डम व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे काय करतं, स्टँडर्ड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करतं. दिस इज द प्रूफ ऑफ थर्ड रिझल्ट. आता नेक्स्ट याच्यावरचे आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. आता ह्या न्यूमरिकल प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला पहिला जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये काय सांगितले बघा, इफ x is uniformly distributed with mean 1 and variance 4/3 then find probability of x is less than 0 अशी विचारली. x हा 0 पेक्षा कमी असतानाची प्रोबॅबिलिटी काढा असं विचारलंय. कधी, ज्यावेळा x हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल त्यावेळेला आणि त्याचा मीन 1 आहे आणि व्हेरियन्स 4 आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. मग आपल्याला इथं 3 गोष्टी दिलेल्या आहेत की एक्स हा काय करतोय, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय ओव्हर क्लोज्ड इंटरवल A to B हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचा मीन 1 आहे आणि व्हेरियन्स 4/3 आहे असं दिलंय. मग आपल्याला कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठीचा मीन माहिती आहे. काय असतो मीन आपल्याला, आपण कॅल्क्युलेट केलाय वरती. मीन इज इक्वल टू A + B डिवायडेड बाय 2 असा मीन असतो. त्यामुळं आपल्याला मीनची व्हॅल्यू इथं 1 दिलेली आहे. त्यामुळे A + B डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. व्हेरियन्स आपल्याला कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा माहिती आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो वरती डिराईव्ह केलेला आहे. तो किती आहे तर B - A ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 असा आहे. मग ह्या व्हॅल्यू आपण त्याच्या पुट केल्या मीन आणि व्हेरियन्सच्या जे दिलेल्या आहेत, तर आपल्याला मीन वरून काय मिळेल बघा, एक इक्वेशन मिळेल A + B अपॉन 2 इज इक्वल टू 1. ह्याच्यावरनं मला इक्वेशन काय मिळेल, A + B इज इक्वल टू 2 हे इक्वेशन मिळेल. त्याला इक्वेशन 1 असं बी म्हटलं.
दुसरं इक्वेशन बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 म्हणजे व्हेरियन्स आणि दॅट इज इक्वल टू 4/3 असा दिलेला आहे आपल्याला. तर त्याच्यावरून मला काय मिळेल, तर नेक्स्ट एक इक्वेशन मिळेल. कशा पद्धतीने मिळेल, जो माझा 12 हा डिनॉमिनेटर आहे तो RHSला गेल्यानंतर न्यूमरेटरला जाईल. सो बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4/3 इंटू 12 असं होईल. आणि ते सॉल्व केल्यानंतर मला बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16 असं मिळेल. आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळेल मला, बी मायनस ए इज इक्वल टू 4 असं मिळेल. आता ते तुम्ही म्हणाल +4च का, -4 ही असू शकतं ना स्क्वेअर रूट 16चं. पण इथं काय आपलं आपल्या ॲझम्पशनमध्ये किंवा आपण जिथं डिस्ट्रीब्युशन शिकलो तिथं काय असतं, तुमचा बी हा ए पेक्षा नेहमी मोठा असतो. त्यामुळं बी मायनस ए तुमचा काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. सिन्स बी इज ग्रेटर दॅन ए, देअरफॉर बी मायनस ए इज +4च असणार आहे. तिथं -4 आपल्याला घेता येणार नाही. मग असे आपल्याला 2 इक्वेशन मिळाली, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. मग मी काय करणार, या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून ए किंवा बीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ह्या दोन्ही इक्वेशनची मी काय करणार, ॲडिशन करणार. बाय ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट. आता मी ॲडिशन केली तर मला काय मिळालं, तर यातला -a आणि +a जो आहे तो कॅन्सल होईल आणि मला काय मिळेल, 2b इज इक्वल टू 6 अशी व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच b इज इक्वल टू 3 अशी व्हॅल्यू मिळेल. आता b इक्वल टू 3 ही व्हॅल्यू जर मी इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर मला काय मिळेल बघा, a प्लस b इज इक्वल टू 2. सो a प्लस 3 इज इक्वल टू 2. सो a इज इक्वल टू 2 मायनस 3 दॅट इज a इज इक्वल टू -1 अशी व्हॅल्यू मला मिळेल. म्हणजेच ह्याचा अर्थ मला a आणि b च्या दोन्हीच्या व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे माझा x हा रँडम व्हेरिएबल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय ओव्हर इंटरवल, क्लोज्ड इंटरवल -1 to 3 अशी. त्यामुळे त्याचं PDF मी कसं लिहू शकतो, तो 1/b मायनस ए असं PDF असतं. सो 1/b इज हिअर 3 मायनस -1 म्हणजे 3 + 1 म्हणजेच आपल्याला f(x) काय मिळेल, 1/4 ओव्हर रेंज -1 to 3 आणि इज इक्वल टू 0 अदरवाईज. आता आपल्याला प्रॉपर्टी कशाची काढायची आहे, तर x इज लेस दॅन इक्वल टू 0. 0 पेक्षा x हा कमी असतानाची प्रॉपर्टी काढायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर इंटिग्रेशन ओव्हर लोअर लिमिट टू x अशी घ्यायची, x पर्यंतची प्रॉपर्टी काढायची. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 0 इज इक्वल टू इंटिग्रेशन -1 to 0 f(x) dx. आता ते f(x) ची व्हॅल्यू काय, तर 1/4 दॅट इज कॉन्स्टंट. ती परत इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो आपल्याला काय मिळेल स्टेप, 1/4 x विथ लिमिट -1 to 0. मग ते जर लिमिट मी सोडवल तर मला काय मिळेल, न्यूमरेटरला 1च मिळेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 0 इज इक्वल टू 4. दिस इज द आन्सर ऑफ माय फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम. आता यामध्ये सेकंड जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, सेकंड एक्झाम्पलमध्ये x हा काय करतोय, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल 0 to 10. म्हणजे इथं a तुम्हाला 0 दिलाय, b तुम्हाला 10 दिलाय. देन फाइंड मीन, व्हेरियन्स, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 4, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 3, प्रोबॅबिलिटी x लाइज बिटवीन 0 to 7 अशी प्रॉपर्टी काढायची. आपल्याला मग इथं काय दिलंय, x फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन विथ ओव्हर क्लोज्ड इंटरवल 0 to 10. सो f(x), PDF of x is equal to 1/10 फॉर दी इंटरवल 0 to 10 and is equal to 0 अदरवाईज. आता ह्यामध्ये आपल्याला a 0 आहे, b 10 आहे. आपल्याला आता पहिल्यांदा काय काढायचं, मीन काढायचं. तर मीन आपल्याला माहिती आहे काय, तर मीन इज इक्वल टू a + b/2. सो 0 + 10/2. सो दॅट इज मीन इज इक्वल टू 5. नेक्स्ट काय करायचं आहे, व्हेरियन्स काढायचा आहे. तर व्हेरियन्स आपल्याला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी माहिती आहे काय असतो, तर b - a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 असा असतो. सो व्हॅल्यू मी जर पुट केला 10 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12, सो 100/12 दॅट इज इक्वल टू 8.33. अशा पद्धतीने मला व्हेरियन्स मिळेल. नेक्स्ट मला काय करायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 4 काढायचे. म्हणजे 4 पासून पुढची प्रॉपर्टी काढायची. पुढची म्हणजे कुठपर्यंतची, तर माझ्या अप्पर लिमिटपर्यंतची. आणि अप्पर लिमिट माझं काय, तर 10 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन
4 इज नथिंग बट इंटिग्रेशन फ्रॉम 4 to 10 ऑफ 1/10 dx. 1/10 हे काय PDF आहे आपल्या एक्सचं. सो ते परत कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर येईल. इंटिग्रेशन 4 to 10 1 dx दॅट इज dx. मग ते इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर मला काय मिळेल तर न्यूमरेटरला x विथ लिमिट 4 to 10 अपॉन 10 दॅट इज 10 minus 4 अपॉन 10. सो 6/10 दॅट इज 0.6. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 4 ही काय मिळेल तर 0.6 अशी मिळेल. चौथी जी प्रॉबिलिटी मला काढायची आहे ती प्रॉबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 3. म्हणजेच 3 पासून लोअर लिमिटपर्यंतची सगळी डेन्सिटी मला काढायची आहे. त्यासाठी आपण मग काय लिहू शकू तर इंटिग्रेशन 0 to 3 1/10 dx. दॅट इज न्यूमरेटरला काय येईल मग x येईल विथ लिमिट 0 to 3 अपॉन 10 म्हणजेच 3/10 अँड दॅट इज नथिंग बट 0.3. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 3 मला काय मिळाली 0.3. तसंच मला प्रोबॅबिलिटी 2 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू 7 ही जर काढायची असेल तर इंटिग्रेशन काय होणार 2 to 7 fx dx दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 to 7 1/10 dx. म्हणजेच मला त्याचं इंटिग्रेशन मग x मिळेल ओव्हर लिमिट 0 to लिमिट 2 to 7 असं मिळेल. त्यामुळं 7 minus 2 दॅट इज 5. मग 5/10 हे आन्सर मला मिळेल दॅट इज 0.5. म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट 2 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू 7 ही काय मला मिळेल 0.5. अशा पद्धतीने मला ती प्रॉबिलिटी मिळेल. दिस इज द प्रॉब्लेम नंबर 2. आता प्रॉब्लेम नंबर 3 काय तर सपोज x फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन विथ parameters or over closed interval -a to a such that अशा पद्धतीनं ते डिस्ट्रीब्युटेड आहे की मॉड ऑफ x इज ग्रेटर दॅन 1 ही प्रॉबिलिटी किती आहे 6/7 अशी आहे. देन फाइंड व्हॅल्यू ऑफ a. ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची आहे अशा सिच्युएशनमध्ये. मग आपल्याला माहिती आहे की x फॉलोज काय युनिफॉर्म -a to a. सो त्याचं PDF आपल्याला काय येईल 1/2a. म्हणजे इथं a ची व्हॅल्यू -a आहे आणि b ची व्हॅल्यू a आहे. मग b - a दॅट इज b म्हणजे a आहे. a मायनस a म्हणजे a प्लस a दॅट इज 2a. ओके ओव्हर द रेंज x लाइज बिटवीन -a to +a अँड इज इक्वल टू 0 अदरवाइज. अजून काय दिलं आपल्याला तर मॉड ऑफ x इज प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ x इज ग्रेटर दॅन 1 इज इक्वल टू 6/7 आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी दॅट मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 इज 1 - 6/7 अशी आहे. मग मी मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 याचाच अर्थ काय प्रोबॅबिलिटी दॅट -1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1 अँड दॅट इज इक्वल टू 1/7. 1 - 6/7 म्हणजेच काय होईल 7 - 6/7 दॅट इज 1/7 अशी मला मिळेल. आता ही जी इंटरवल आहे प्रोबॅबिलिटी दॅट -1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1 ही कशी कॅल्क्युलेट करणार ओव्हर इंटिग्रेशन ओव्हर -1 to 1 ऑफ 1/2a हे f ऑफ x आहे आपलं dx इज इक्वल टू 1/7. सो 1/2a कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन -1 to 1 dx इज इक्वल टू 1/7. सो इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला x विथ लिमिट -1 अँड +1 डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू 1/7. ते लिमिट आपण पुट केली तर मला 1 - -1/2a इज इक्वल टू 1/7 असं मिळेल. त्यामुळं 2/2a इज इक्वल टू 1/7 असं मला मिळेल. सो 1/a इज इक्वल टू 1/7 अँड दॅट इज नथिंग बट दी a इज इक्वल टू 7 याशी मला व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे तुमचा x हा काय होतोय a हा 7 मिळाल्यामुळं x फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल -7 to +7 अशा पद्धतीने मला तो मिळेल. This was the third numerical example. Now here is the summary of the uniform distribution, continuous uniform distribution. त्याचं नोटेशन आपण बघितलं u a, b. त्याचे पॅरामीटर्स काय आहेत तुमचे a आणि b आहेत.
एक्स बिलॉंग्स टू ए टू बी, ए आणि बीच्या मध्ये एक्स तुमचा लाय होतं, त्याचं PDF हे आपण बघितलेलं आहे 1/b - a ओव्हर दी रेंज ए टू बी असेल तर, आणि याच्या व्यतिरिक्त जर एक्सची आली व्हॅल्यू तर ती त्यावेळेला तुमची डेन्सिटी किती असणार, 0 असेल. त्यानंतर त्याचं CDF आपण बघितलं, एक्स हा ए पेक्षा लहान असताना किती असतं, 0 असतं. एक्स हा ए आणि बीच्या मध्ये असताना किती, एक्स मायनस ए अपॉन बी मायनस ए असतं. आणि एक्स हा बी पेक्षा ग्रेटर असताना ते CDF किती मिळतं आपल्याला, तर 1 असं मिळतं. त्याचा मीन किती आहे, a+b/2 आहे. मीडियन a+b/2 आहे. मोड एनी व्हॅल्यू इन द रेंज ए टू बी अशी आहे, जी मी मागं तुम्हाला सांगितली. व्हेरियन्स त्याचा b - a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 आहे. त्याचे रॉ मोमेंट्स इथं आपण जे काढले ते एकत्रित इथं दिलेले आहेत. त्याचे सेंट्रल मोमेंट्स पण इथं दिलेले आहेत. μ1 तुमचा 0 आहे, पण μ3 पण 0 आहे. μ2 आणि μ4च्या व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याचं MGF इथं दिलेलं आहे. त्याचा स्क्यूनेस β1 0, देअरफॉर γ1 0, त्यामुळे स्क्यूनेस 0, त्यामुळे डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक. कुर्टोसिस त्याचा β2 इज इक्वल टू, त्याच्यावरनं γ2 जो येतोय -1.2 येतो, म्हणजे मायनस व्हॅल्यू येते. सो इट इज अ प्लॅटिकुर्टिक असं आपण त्याला म्हणू शकतो डिस्ट्रीब्युशनला. सो त्याची एक प्रॉपर्टी काय आहे, तर इफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स हॅज अ distribution function capital F of x, then y is equal to capital F of x has uniform distribution defined over 0 to 1. म्हणजे ही आपण जो रिझल्ट बघितलाय दॅट इज इट्स प्रॉपर्टी, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन सुद्धा कंटिन्युअस युनिफॉर्म व्हेरिएबल जे आहे एक्स, त्याचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन सुद्धा कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो ओव्हर रेंज 0 to 1. आता इथं काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. जे आपण ज्या पद्धतीने मागं न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवलेत त्याच्यानुसारच तुम्ही हे सोडवून काय करू शकता, त्यातला कुठला चॉईस करेक्ट आहे ते बघू शकता. इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म ए टू बी देन व्हेरियन्स ऑफ एक्स इज, आपल्याला माहिती आहे काय असतो व्हेरियन्स याचा, b - a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12. सो आन्सर इज सी. इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर ए टू बी देन द डिस्ट्रीब्युशन फंक्शन f ऑफ ए इज, ॲट एला डिस्ट्रीब्युशन फंक्शन ते किती असणार आहे, 0 असणार आहे. कारण ए आणि ए पेक्षा खाली डिस्ट्रीब्युशन फंक्शन किती असतं, 0 असतं, ते आपण बघितलंय. सो आन्सर इज बी. इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर ए टू बी देन थर्ड सेंट्रल मोमेंट μ3 तुमचा काय असतो, तर तुमचा 0 असतो. थर्ड सेंट्रल मोमेंट आपण बघितलेत वरती सेंट्रल मोमेंट्स. इफ x follows uniform distribution over 3 to 8 then distribution function at 10 f10. आता f10 10 ही व्हॅल्यू काय 8 नंतर येते, म्हणजे अबाव b आहे. मग b नंतरचे जे डिस्ट्रीब्युशन फंक्शन असतं CDF असतं ते 1 असतं. सो आन्सर इज 1. x follows uniform distribution 2 to 8 then variance is, तर इथं व्हेरियन्स काढताना आपण व्हेरियन्सच्या फॉर्म्युलाने काढायचा, b - a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12. आता b इथं 8 आहे, a किती आहे 2 आहे. सो 8 - 2 म्हणजे किती आला 6. 6चा स्क्वेअर अपॉन 12, 6 का स्क्वेअर किती आहे 36 अपॉन 12. सो 36 अपॉन 12 इज 3. सो आन्सर इज b. So in this way we have completed our uniform distribution with its all theory as well as the numerical problems. So thank you.